गणेश महाडिक यांचे उपोषण मागे. शिंदवणे जेजुरी रस्त्यावरील कॅनलवर पूल बांधणार सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांची माहिती. उरुळी कांचनजवळ असलेल्या जेजुरी शिंदवणे रस्त्यावरील बेबी कॅनलमध्ये कार कोसळून चालकाचा जागीच मृत्यू झाला होता. या गंभीर घटनेमुळे शिंदवणेचे माजी सरपंच गणेश महाडिक यांनी उपोषण करून कॅनलमध्ये जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार गणेश महाडिक यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून उरुळी कांचन पोलीस ठाणे सार्वजनिक बांधकाम विभाग छोटे पाटबंधारे विभागास लेखी निवेदन देऊन उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची दखल घेऊन छोटे पाटबंधारे विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामध्ये पुलाचे काम कोणी करायचे हा वाद चांगलाच रंगला. छोटे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने कॅनलवरील पूल हा छोटे पाटबंधारे विभागाचा असून तो फक्त छोटे पाटबंधारे यासाठीच असून सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नसल्याने अधिकाऱ्यांनी लेखी स्पष्ट केले. तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आमच्या खात्यामार्फत पुलाचे काम होणार नसल्याचे सांगण्यात आले. यावरून अधिकाऱ्यांमध्ये संगनमत होत नव्हते. याबाबत घटनेची सर्व माहिती माजी सरपंच अण्णा महाडिक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली. अजित पवार यांनी तातडीने दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच छोटे पाटबंधारे विभागाला सूचना करून तात्पुरत्या स्वरूपाचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले. तसेच या कॅनलवरील पुलाच्या कामाचे सर्वेक्षण करून नवीन पूल बांधण्याच्या सूचनाही अजित पवारांनी केल्या. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्ते गणेश महाडिक यांना लेखी निवेदन दिले. त्यानुसार गणेश महाडिक यांनी स्थगिती केली. यावेळी पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, ग्रामपंचायतचे पदाधिकारी, ग्रामस्थ, प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मी गणेश भाऊसाहेब महाडिक, शिंदवणे ग्रामपंचायतीचा माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. आज या ठिकाणी बेल्लापाबळ जेजुरी रस्ता याच्यावरती जो कॅनलवरती पूल होता तो पूल अत्यंत खराब झाला आणि ते खराब झाल्याचा पाठपुरावा ग्रामपंचायतीच्या वतीनं वारंवार करण्यात आला होता. परंतु कुठल्याही अधिकाऱ्यांनी त्याची दखल न घेतल्यामुळं गेल्या 1-2 दिवसापूर्वी या ठिकाणी कॅनलमध्ये गाडी पडून अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये एक माणूस मृत्युमुखी पडून 3-4 लोक जखमी झाली. आणि त्याच्यामुळं आम्ही शिंदवणे गावच्या वतीनं या ठिकाणी आज आंदोलनाचा इशारा दिला आणि या आंदोलनाच्या सगळी पत्र संबंधित विभाग, त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, पुरंदर उपसा सिंचन असेल आणि छोटे पाटबंधारे विभाग असेल, या सगळ्यांनाच अधिकाऱ्यांना पत्र देऊन या ठिकाणी सगळे अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले. आणि उपस्थित राहिल्यानंतर या ठिकाणी चर्चा करण्यात आली आणि या चर्चेमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणायचं की छोटा पाटबंधारे विभाग यांचा तो पूल आहे, त्याच्यामध्ये आमचा अधिकार येत नाही. आणि छोटे पाटबंधाऱ्याचे अधिकारी या ठिकाणी म्हणत होते की तो पूल आमच्याकडे येत नाही, तो PWDकडे येतो. आणि या वादामुळं खऱ्या अर्थाने काम थांबलं होतं. परंतु आज सकाळी 8:30, 9, 10 वाजता आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे प्रमुख अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहून सगळे अधिकारी, त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकामाचे वरिष्ठ अधिकारी असतील, छोटे पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी असतील, सगळ्यांना त्या ठिकाणी बोलावलं. आणि बोलावल्यानंतर दादांनी त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. एखाद्या सामान्य माणसाचा जर जीव जात असेल तर त्या ठिकाणी तत्काळ आपल्याला काहीतरी उपाययोजना केली पाहिजे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज दादांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले. आणि आदेश दिल्यानंतर तत्काळ त्या पुलाचे कठाडे बांधणे, त्या ठिकाणी ज्या काय उपाययोजना दुसऱ्या करता येतील त्या संपूर्ण करणे आणि तो नवीन पूल त्या ठिकाणी बांधणे, यासाठी दादांनी अंदाजपत्रक तयार करून अधिकाऱ्यांना पाठवण्यासाठी सांगितलेलं आहे. जे काय अंदाजपत्र तयार होईल, जेवढा काय निधी लागेल ते पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी देतील असं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्यांच्या आश्वासनावरती आम्ही खऱ्या अर्थाने हे आंदोलन या ठिकाणी थांबवतोय. परंतु जे काय या ठिकाणी अधिकारी आलेले आहेत, PWDचे अधिकारी, त्यांनी हा पूल नवीन बांधण्याची जबाबदारी या ठिकाणी घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या काय परवानगी लागतील, छोटे पाटबंधारे विभाग असतील, पुरंदर उपसा सिंचन असतील, या सगळ्या परवानग्या घेऊन
हा नवीन पूल बांधण्याची जबाबदारी या ठिकाणी अधिकाऱ्यांनी घेतली आहे आणि तसं मला या ठिकाणी लेखी उत्तर त्यांनी दिलेलं आहे। त्याच्यामध्ये सदर काम जुलै 2024च्या आर्थिक वर्षात मंजुरीसाठी अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात येईल। अर्थसंकल्पात आल्यानंतर पुलाजवळील असलेल्या गेटसाठीचे संकल्पन पाटबंधारे खात्याकडे मंजुरीसाठी पाठवून मंजुरी मिळाल्यानंतर रीतसर अंदाजपत्र तयार करून पुढील कारवाई तातडीने करण्यात येईल। तोपर्यंत सदर पुलाचा कठाडा तात्पुरत्या स्वरूपाचा करण्यात येईल। तसेच स्पीड ब्रेकर असेल व माहिती फलक लावण्यात येतील। सदर काम आजपासून दिनांक 24/5/2024 रोजी पासून चालू करण्यात येईल असं संबंधित PWDच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी लेखी उत्तर आणि लेखी आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे। मी PWDचे अधिकारी सर्वांचं मनापासून आभार मानल। त्याचप्रमाणे छोटे पाटबंधारे विभाग हे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही आभार मानल। त्याचप्रमाणे पुरंदर उपसा सिंचनचे अधिकारी त्यांचंही मनापासून आभार मानल। कारण या ठिकाणी आमचं उरुळी कांचनचं पोलीस स्टेशन शंकर पाटील साहेब खऱ्या अर्थानं त्यांचं मनापासून आभार मानल। त्यांनी मला उरुळी कांचन पोलीस स्टेशनला बोलावून घेतलं, सगळी माहिती त्या ठिकाणी समजून घेतली आणि समजून घेतल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून पाटील साहेबांनी सांगितलं की हा जीवन मरणाचा प्रश्न आहे। जो माणूस मरतो तो आपल्या जर कुटुंबातला माणूस असेल तर आपल्याला किती वेदना वाटेल अशी भूमिका खऱ्या अर्थानं पाटील साहेबांनी मांडली आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी बळ मिळालं आणि म्हणून मी पाटील साहेबांचा मनापासून आभार मानन। त्याचप्रमाणे BC साहेब असतील सर्वच पोलीस स्टेशनचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांच्यामुळे खऱ्या अर्थानं या ब्रिजचं काम या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचं होईल अशी आशा या ठिकाणी बाळगतो आणि लवकरात लवकर काम पूर्ण होईल असे सर्वांच्या वतीनं अधिकाऱ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी सांगतो आणि ज्या काय उपाययोजना या ठिकाणी होत आहेत ते आत्ताच लगेच या ठिकाणी चालू होतील आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं मी हे आंदोलन या ठिकाणी थांबवतो असं मी जाहीर करतो। धन्यवाद। राजेंद्र शिंदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।